हल्ली आपल्याला भूताकेतांच्या गोष्टी जास्त कानावर येत नाहीत, म्हणून भूत, हाडळ, जखीन, खवीस ही नावं जणू खोटी वाटतात आणि त्यांच्या गोष्टीसुद्धा हलक्या वाटू लागतात. मी आज जी गोष्ट मांडणार आहे ती जुनी नाही, म्हणजे साधारण 5-6 वर्षापूर्वी हा किस्सा घडून गेला. त्याचा थरार अजूनही माझ्या काळजात भीतीचं सावट जाग करतो. मी कॉलेज संपवलं आणि नुकताच पुण्याला जॉबच्या निमित्तानं आलेलो. पोरांच्या रूमवर राहत होतो. फिरायला जायचं, मन भरेपर्यंत दारू प्यायची आणि मजबूत नॉनव्हेज खायचं एवढंच टार्गेट डोक्यात ठेवून आमचं 5 जणांचं प्लॅनिंग सुरू झालं. पण ठिकाण कुठलं निवडावं यावर काही शिक्कामोर्तब होईना. शेवटी नाईलाजानं सगळे मलाच म्हटले, तुझं गाव जवळ आहे तर आपण सगळे तिकडंच जाऊया. पण दारू प्यायला मित्रांना गावाला न्यायचं हे मला काही पटत नव्हतं. माझी इमेज गावात चांगली होती. एका पार्टीसाठी ती खराब करून घेणं मला परवडणार नव्हतं. मग मधला मार्ग म्हणून मी सुचवलं की माझ्या गावात जाऊन दारू पिण्यापेक्षा आमच्या गावाकडंच पण एका रानावर हे बेत रंगला पाहिजे. एक असं ठिकाण जिथं आपल्याला कुणी नसल आणि आवरायला पण कुणी नसल. मन भरेपर्यंत काय घेऊन बसलाय राव, कुणाला चालायला यायला नको एवढी दारू पिऊन टाकू. माझी कल्पना सगळ्यांनी आवडली आणि पटली सुद्धा. त्यानंतर आम्ही सगळेच शनिवार कधी उजडतो याची वाट बघू लागलो. माझ्या गावाच्या अलीकडेच 3 गाव सोडून एक निर्जन माळरान होतं. खालून मोठा चढ होता, पण वर गेल्यावर मस्तपैकी पठार होतं. मनातून मी त्या ठिकाणावर शिक्कामोर्तब केला. कारण एवढंच होतं की दारू पिण्याचा पराक्रम करताना गावातल्या किंवा ओळखीच्या कुणाला मला दिसायचं नव्हतं. एकदाचा शनिवार उजाडला आणि आमच्यातला तळीराम जागा झाला. आमच्यातल्या 2 जणांना म्हणजे किशोर आणि संजय यांना काही सुट्टी नव्हती. ती दोघं कामावरून सुटल्यानंतर आमची पार्टी जॉईन करणार होती. त्यात संजय म्हणजे उत्तम आचारी. त्याच्या हाताच्या बिर्याणीला भारीच चव असायची. तसंही उद्या रविवार होता म्हणून काही टेन्शन नव्हतं. आज खूप यायची आणि उद्या दिवसभर गोरत पडायचं हा प्लॅनिंग सगळ्यांच्या डोक्यात होता. मग सोमवारी फ्रेश मूडमध्ये कामाला सुरुवात करायची. सगळी कार्यक्रम पत्रिका तयारच होती. दुपारपर्यंत आम्ही तिघांनी बारीक सारीक साहित्याची विचारपूर्वक पूर्ण यादी बनवली. त्यानंतर संध्याकाळच्या वेळेत दत्ता, श्याम आणि आम्ही तिघांनी मिळून सगळ्या साहित्याची जमाजम करायला मार्केट गाठलं. 6:30 वाजता किशा आणि संजय आले. पोत्यात भरता येण्यासारखं साहित्य पोत्यात भरून किशाच्या गाडीपाठी पोतं जाम बांधून टाकलं आणि बाकी साहित्य आमच्या 2 गाड्यांवर घेतलं. 3 गाड्या घेऊन आम्ही गावाच्या दिशेनं रवाना झालो. निघेपर्यंत गडद अंधाराला सुरुवात झालेली. 5ही जण अगदी उत्साहाने गाणी म्हणत हायवेनं सनकत निघालो. गाडी हायवे सोडून गावाच्या दिशेने वळाली तेव्हा चांगलाच काळोख पसरला होता. हळूहळू चांदणं पडायला सुरुवात झालेली. एका टेकडीच्या दिशेने मी गाडी वळवली तसं माझ्या मागं 2 गाड्या वळाल्या. टेकडीचा टप्पा पार करून एका मस्त सपाटीला येऊन आम्ही थांबलो. पटापट गाड्यांच्या स्टँडचा आवाज आलं. आम्ही गाड्या लावल्या. मस्त चांदणं पडलेलं. थंडगार वाऱ्याची झुळूक हव्याविषयी वाटत होती. शहरातल्या गोंगाटापासून एवढ्या शांततेत आल्यावर डोकं कमालीचं हलकं वाटत होतं. चांदण्यात मोकळा डोंगर उजळून निघाला होता. वरच्या बाजूला गर्द झाडी होती, पण आम्ही थांबलो त्या जागेपासनं झाडी लांब होती. त्यामुळे जंगली श्वापदाचं काही टेन्शन वाटत नव्हतं. बाकी लोकेशन आणि वातावरण बघून सगळ्यांनीच माझी पाठ थोपाटली. पण आता कौतुक सोहळ्यात जास्त वेळ घालून उपयोग नव्हता, म्हणून प्रत्येकजण उत्साहात आपापल्या कामाला लागला. सगळं साहित्य बाहेर काढलं. संजयनं आणि मी पहिला 1.5 किलोचा वाटा काढला आणि शेगडी पेटवून सुक्क बनवायला लावलं. दत्ता, किशा आणि श्यामा यांनी कांदा, टॅमॅटो, कोथिंबीर याची चिराचिर केली.
सगळं काम झटपट आवरून खांब्याच्या भोवती ते रिंगण टाकून आमची वाट बघू लागली. 5ही जण एकत्र बसलो. हसता हसता गप्पाच्या नादात मटण शिजलं. माळावर मस्त घमघमाट सुटला होता आणि तोंडाला जणू झरच फुटलं होतं. श्याम्यानं गरमागरम सुक्क एका मोठ्या ताटात ओतलं. लगेच संजयनं झटपट बिर्याणी शिगडीवर लावली. आता 5ही जणांना दम निघत नव्हता. कधी एकदा दारूचा घोट पोटात जातोय आणि मटणाचा पीस तोंडात गळून त्याची मनसोक्त चव चाकतोय असं झालेलं. सुक्याचं ताटमध्ये ठेवलं. 5ही ग्लास मस्त भरले आणि ताटाला वेढा देऊन आम्ही मोठ्यानं चीअर्स म्हणत कार्यक्रमाला सुरुवात केली. मटणाचा आस्वाद घेत एक एक गोट घशाखाली अन्ननलिका गरम गरम करत उतरत होता. गप्पांना उधाण आलेलं. 2 पेकचा राऊंड झाला आणि संजयनं बिर्याणीचा टोप खाली घेऊन शिगडी बंद केली. त्याने एकदा पातेल्यावरचं झाकण उघडलं तसं गरमागरम वाकसोबत खमंग बिर्याणीचा दरवळ सगळीकडे पसरला. झाकण बंद करून बिर्याणी बाजूला ठेवली, कारण आता कुठे दारूचा अंमल चढायला सुरुवात झालेली. बिर्याणी खायला अजून बराच अवकाश होता. एक एक पेक करत खांबा संपला आणि बोलता बोलता आणलेल्या हाफ पण संपली. सगळ्यांना चांगलीच झाली होती. मला वाटलं सगळे आता बिर्याणीवर ताव मारतील, पण कसलं काय. खिशामध्येच बोलला, आला का, अजून थोडी पाहिजे होती. त्याचा शब्द पडतो ना पडतो तो सगळ्यांनी लावून धरलं आणि गलकाच झाला. दत्ता म्हणाला, किशा भावा, मनातलं बोललास. मी हा गेलो आणि हा आलो, किती आणू दारू. इतक्या श्यामा उठला आणि बोलला, परत एक खांबा पाहिजे आणि ह्या खांब्याचे पैसे मी देणार आणि हा खांबा झाल्याशिवाय बिर्याणीला हात नाही लावायचा. दत्तान श्यामा उठले. दत्तानं गाडी वळवली आणि श्यामा पाठीमागं बसला. मी दत्ताला आवाज दिला आणि म्हटलं, हळू जा आणि हळू ये, घाई करू नकोस. रात्रीचे 12:30 वाजून गेलेले. त्यांना यायला अर्धा तास तरी लागणार होता. तोपर्यंत किशा, मी आणि संजयने लाकडं गोळा केली आणि मस्त कॅप फायर लावली. त्याच्या उजेडात जणू डोंगराचा तेवढा भाग उजळून निघालेला. दारूचा अंमल आमच्यावर चांगला झालेला. आमच्या गप्पा सुरूच होत्या. बरोबर अर्धा तास झाला आणि दत्ताची गाडी वर येताना आम्हाला दिसली. दत्ता येतो हे बघून आम्हाला अजून उकळ्या फुटल्या, पण चढून वर येताना अचानक धाडकन आवाज आला. दत्त्यान श्यामा गाडीवरनं खाली पडली. त्यांना पडलेलं बघताच आम्ही तिघं दत्त्यान श्यामाला हाका मारत जोरात पळालो. दोघांना थोडं खर्चाटलेलं. मी दत्त्याला बडबड केली, दत्त्या, तुझा ओव्हर कॉन्फिडन्स नाडला आहे, इथं जाग्यावर येऊन पडला असल्या का. दत्ता एकदम ओरडला, अरे मी नीट चाललो र. इथं आल्यावर गाडी एका बाजूला अचानक ओढली गेली. दत्त्या श्याम्याकडे बघून बोलला, श्याम्याचा आल्या तो हल्ला मागं काय बसून. श्याम्या रागात बोलला, मी कशाला हलू. गाडी हल्ली तेव्हा मी खांबा पोटाजवळ धरला आणि वाचवलाय. फायर मस्त सुरू झाली होती. आम्ही सगळेजण परत ताटाला येडा देऊन बसलो. दत्त्यानं खांबा घेतला आणि फोडतच होता. तो श्याम्यानं मधलं मटणाचं ताट खारकन त्याच्याकडे ओढलं आणि आदाशासारखा तो मटणाचं बकणं भरायला लागला. आम्ही सगळे त्याच्याकडे आश्चर्याने बघत राहिलो. त्याचा अवतारच बदलला होता. एखाद्या भयंकर भुकेलेल्या जनावरासारखा तो मटणाचा फडशा पाडत होता. त्यावर तुटून पडला होता. त्याला खाताना अक्षरशः किळस येत होती. त्याच्याकडे बघून बळच डेअरिंग करत किशा श्याम्याला म्हणाला, श्याम्या, साल्या सगळेच खायला आलोय आपण, असं एकटाच मटण खाणार का तू. मग आम्ही काय फक्त बघत बसू काय. चाकण्याचं तेवढंच मटण राहिलं. जास्त भूक लागली तरी एवढा खांबा संपू आणि मग जेवायलाच बसूया. श्याम्याने निव्वळ दुर्लक्ष केलं आणि मटणाचं ताटच मांडीवर घेऊन खायला लागला. मग मात्र किशा थोडा रागातच बोलला, चायला श्याम्या, तू आत्ताच खांबा आणला म्हणून काय सगळं मटण तूच खाणार का. नाही, तूच खायला आलाय आणि आम्ही काय बघायला आलोय का. श्याम्याने किशाकडे झटकन कटाक्ष टाकला. असा किशा, मी आणि दत्ता थोडा मागच सरकलो, कारण त्याचं डोळं भयंकर वाटलं. आमच्यातलं अवस्थानच गळलं. आमच्याकडे बघत त्यानं कडाकड हाडाचा एक पीस उचलला आणि हाडासकट करकर चावायला सुरुवात केली.
आमच्या अंगावर भीतीनं काटा सरसरला. एवढ्या संजा वाघासारखा गुरगुरला. त्याच्या अंगात नक्की काय संचारलं हेच कळत नव्हतं. गुरगुरताना तो मान आणि डोळे फिरवत होता. घुमायचा भयंकर आवाज त्या रात्रीच्या काळोखाला अजून भयावह करत होता. मधीच ढगाचा एखादा भाग चंद्राला चाकून मिट्ट काळोख करत होता. इकडं संजयची पण भीती वाटली, कारण त्यानं श्याम्याकडे बघून अजून गुरगुर वाढविली होती. आम्ही तिघांनी एकमेकाचा हात घट्ट पकडले. मनातून देवाचा दावा सुरू केला, पण समोरचं दृश्य आमचं मनोबल खच्ची करत होतं. बराच वेळ ते एकमेकांना बघून अजूनच चिडत होते. त्यांच्या संभाषणात फक्त डोळ्यांचा आणि एखाद्या रानटी श्वापदाच्या आवाजाचा वापर चालला होता. आम्ही तिघांनी एकमेकाच हात घट्ट पकडलं होतं आणि मनातून देवाचा दावा करत होतो. पण आज काहीतरी आगटीत घडणार असं काळी धडकून धडकून सांगत होतं. इतक्यात संजय मोठ्यानं गुरगुरला आणि आमच्याकडे बघून घुमत बोलला, घाबरू नका, घाबरू नका, मी तुम्हाला काही होऊन देणार नाही. पण हा संजयनं श्याम्याकडे बोट केलं आणि अंगठ्यानं स्वतःच्या गळ्यावरून 3-4 वेळा बोट फिरवलं आणि त्याची गुरगुर पुन्हा वाढली. त्या दोघांचं पुन्हा नजरेचं युद्ध सुरू झालं. दोघंही समोरासमोर नजरेला नजर भिडवून उभे होते. असं वाटत होतं की क्षणात ते एकमेकावर झडप घालतील की काय. हा सगळा थरार बघून आमची तिघांची कधीच उतरली होती. तिघंही घामाने डबडबलं होतो आणि भीतीनं श्वासांची गती वाढली होती. त्यावेळी संजयच्या खुणावरनं तरी असंच वाटत होतं की श्याम्याचा जीव धोक्यात आहे. पण तो गळ्यावरून हात फिरवून काय सांगत आहे याचा अर्थ काही केल्या कळत नव्हता. संजयच्या अंगात जे काही संचारलं ते आमच्या पाठीशी होतं याचा थोडा धीर आला, पण श्याम्याचं काय होणार याचा अंदाजही लागता येत नव्हता. एवढ्यात किशानं विद्युत वेगानं पाकिटातला साईबाबांचा अंगारा काढला आणि झटकन पुढे होत सगळी पुडी श्याम्याच्या दिशेने फेकली. त्याच्या तोंडासमोर अंगाऱ्याचा जणू भस्माचा धुरळा उडला गेला आणि श्याम्या धाडकन खाली कोसळला. आम्ही तिघं श्याम्याकडे बघत एकमेकांना घट्ट पकडून बसलो. संजयची गुरगुर सुरूच होती. हळूहळू तो शांत होत होता. आम्ही घाबरून त्याच अवस्थेत एकमेकांना धरून होतो. माळावरचं वातावरण भयान झालेलं. जीवघेणी शांतता आमचं काळीज पिळवतून टाकत होती. काही काळ तसाच गेला. श्याम्याला शुद्ध आली तसा त्याला अंग भरून घाम सुटला. काय होऊन गेलं हे त्याला कळालं नाही. त्यानं आम्हा तिघांना बघितलं आणि तो आमच्याकडे सरकला. आमच्याकडे येताना बघून आम्ही तिघं ओरडू लागलो. श्याम्यासुद्धा प्रचंड घाबरला होता. इतक्यात संजयनं गुरगुरत उद्धार काढलं, पोरांनो, घाबरू नका, त्याला तुमच्या सोबत घ्या. लक्षात ठेवा, आता इथल्या एका पण वस्तूला हात लावू नका. इथली कोणतीच वस्तू सोबत घेऊ नका. माग न बघता सरळ इथून निघून चला आणि कुणीही मनात भीती धरू नका. बाकी मी बघतो. आम्ही तिघांनी एकमेकांना घट्ट पकडलेलं. श्यामा आम्हाला घट्ट भिळला. काहीतरी कोण जाणे श्याम्याची भीती आम्हाला वाटू लागली. आम्ही चौघं एकमेकांना घट्ट धरून हमसून हमसून रडू लागलो. थोडा धीर येतच होता तोच मला माझ्या मानेजवळ गरम श्वासाची जाणीव व्हायला लागली. अक्षरशः ते गरम श्वास माझ्या मानेला धडका मारत होते. धाप लागावी इतक्या जोरात त्या श्वासांचा आवाज स्पष्ट होता. मी एकवार समोर नजर फिरवली तर आम्ही चौघे डोळे बंद करून एकमेकाला बिलगून बसलेलो आणि समोर संजय माझ्याकडे आणि माझ्या शेजारी बघून गुरगुरत होता. तिकडे बघून त्याची गुरगुर वाढत चाललेली. म्हणजे आता जे काही होतं ते मला खेटूनच बसलेलं. त्याचा सहवास मला स्पष्ट जाणवत देखील होता. जसा जसा माझ्या मानेवरनं त्याच्या गरम श्वासाची हवा लागत होती तसा तसा मी बसल्या जागी गार पडत चाललो होतो. भीतीनं माझा श्वास जणू अडकू लागलेला. आता आपलं काय खरं नाही असं वाटू लागलं. इतक्यात संजय मोठ्यानं गुरगुरला आणि श्वासाची गरम हवा एकाकी बंद झाली. म्हणजेच संजयच्या पावित्र्याला घाबरून ते जे काही होतं ते मागे सरकलं होतं. गडगडाटी हास्यात संजय भक्कमपणे बोलला, त्याच्यापासून लांब हो. या पोरांची जबाबदारी मी घेतली आहे. तू माघारी फिर, तुला काय मिळणार नाही. आमच्याकडे कटाक्ष टाकून संजय बोलला, पोरांनो उठा, माग बघू नका. समोरून वाघ होऊन येईल, कोल्हा होऊन येईल, भीतीच्या कोणत्याही रूपाने येईल. त्याच्याकडे लक्ष देऊ नका.
इथल्या प्रत्येक वस्तू तो झटलाय, इथली कोणतीच वस्तू सोबत घेऊ नका, एकमेकांचे हात घट्ट पकडा आणि माझ्या पाठीमागे या, असं म्हणून संजयनं माझ्या पाठी बोट केलं आणि पुन्हा गुरगुर सुरू झाली. तो झटकन चालत पुढे झाला आणि आम्हाला इशारा केला. आम्ही इकडं तिकडं लक्ष न देता त्याच्या पाठीमागं मोठ्या आधारानं चालू लागलो. थोडं पुढं जाताच तो धावू लागला. आम्ही सुद्धा एकमेकाचे हात घट्ट पकडलं आणि त्याच्या पाठीमागं धावू लागलो. उतार उतरून खाली येईपर्यंत माझ्या कानाजवळचे आवाज वाढत होते. ते जे काय होतं ते सुद्धा आमच्या पाठीत धावत असल्याचा भास होत होता. आमच्या चौघांना आता हे हाका मारून आणि आरवळ्या ठोकून मागे बघायला प्रवृत्त करत होतं. ते ओरडेल तसं भीतीने आमच्या तोंडातून पण भीतीने आवाज निघत होते. चौघांनी धापा टाकत पळावे असं श्वासांचे आवाज आणि गरम श्वास धडकत होते. मागे किती चिटकून पळत असेल याचा अंदाज लागत होता, पण बघायची मात्र हिंमतच होत नव्हती. एकमेकांच्या आधारावर आम्ही रस्त्यावर आलो. थोडं पुढे येऊन संजय थांबला आणि मागं वळाला. आता शांत आवाजात तो बोलू लागला, वाचलात पोरानो, आता थेट घराकडे जा. उसटशा आवाजात काहीसं तो पुटपुटला आणि संजय धाडकन खाली कोसळला. आम्ही चौघं पुन्हा घाबरलो. संजय त्याला हाका मारून गदागदा हलवू लागलो. किशानं त्याचं डोकं मांडीवर घेतलं आणि चेहऱ्यावर हलक्या चापट्या मारून त्याला शुद्धीवर आणायचा प्रयत्न करत होता. आम्ही संजयचा हात हातात घेतलं आणि त्याला हाका मारू लागलो. थोड्या वेळात डोळे किलकिल करून त्यानं आमच्याकडे बघितलं. तो शुद्धीवर आला आणि आम्हा सगळ्यांना हायसं वाटलं. संजयला सुखरूप बघून आम्हाला मोठा आधार वाटला. चौघांनी त्याला घट्ट मिठी मारली आणि आम्ही ओक्साबोक्शी रडू लागलो. संजयला काय घडले याचा काहीच अंदाज लागत नव्हता, पण काही विचारण्यासाठी किंवा बोलण्यासाठी कुणामध्येच ताकद राहिली नव्हती. संजयला आता खूपच थकवा आलेला. दोघांच्या खांद्यावर हात टाकून तो सर्व शक्तीनिशी एक एक पाऊल उचलून टाकत होता. थोडं चालत पुढे आलो तर पाठीमागून एक प्रेसची गाडी येताना दिसली आणि आम्हाला खूप हायसं वाटलं. गाडीला हात करून आम्ही गाडीमध्ये बसलो. आज मूर्तीच्या जाड्यातून परत येणं कशाला म्हणतात याची प्रचिती आलेली. गाडीमध्ये बसलो तरी आम्ही खिन्न होऊन कोणाशी न बोलत एकमेकांना धरून बसलेलो. 1-2 तासात शहर आलं. तिथं पोचलो तेव्हा पहाटेचे 6 वाजले होते. रूमवर पोचलो आणि सगळ्यांनी तोंडावर पाणी मारलं आणि फ्रेश झालो. पाणी पिल्यावर मी भिंतीला डोकं टेकून खाली बसलो आणि मला परत रडू कोसळलं. सगळे माझ्या भोवती जमले आणि माझी समजूत घालायला लागले, कारण झालेला प्रकार माझ्यामुळं झाला असं मला वाटत होतं. सगळ्यांच्या जीवाशी आलेलं ते माझ्यामुळंच आलेलं असं म्हणून मी स्वतःलाच दोष देत होतो. संजयला काही समजत नव्हतं. तेव्हा हा सगळा प्रकार संजयला मी सगळ्यांनी सांगितला, कारण त्याला गाडी पडल्यापासून पुढचं काहीच आठवत नव्हतं. संजयनं सगळ्यांना पटकन आवरायला सांगितलं. आंघोळी वगैरे आटपून आम्ही संजयसोबत निघालो. जवळ त्याच्या ओळखीचे एक ग्रस्त होते. त्यांना अशा गोष्टीबद्दल ज्ञान अवगत होतं. आम्ही सकाळी 9च्या दरम्यान त्यांच्या घरी पोचलो. आमच्या चेहऱ्यावरून त्यांनी जाणलं की आम्ही किती मोठ्या संकटातून जीव वाचवून परतलोय. संजयनं घडला प्रकार त्यांना सांगितला, ठिकाण पण सांगितलं. त्यांनी आमचे सगळ्यांचे हात एकत्र पकडले आणि डोळे मिटून काही वेळ ते ध्यानस्थ झाले. घडलेला प्रकार त्यांना डोळ्याने दिसावा असे त्यांच्या चेहऱ्यावर भाव बदलले. त्यांनी बघितलं तर श्यामाला ताप येत होता आणि त्याला कणकणही जाणवत होती. त्याला थोडं पाणी देऊन त्यांनी पटकन एक यज्ञ सुरू केला आणि आम्ही 5ही जणांनी त्यांच्यासोबत बसून तो यज्ञ पूर्ण केला. थोड्या वेळानंतर संजयनं त्यांना प्रश्न विचारला, काका, घडलेल्या प्रकाराबद्दल आम्हाला जाणून घ्यायचं आहे. जे काही आमच्या मागे लागलेलं आणि ज्या नियातून सोडवलं त्याबद्दल आम्हाला सगळं माहिती पाहिजे. आम्ही कानात प्राणांनी ऐकायला तयार झालो आणि ते ग्रस्त शांतपणे बोलू लागले. पोरानं, तुमचा काळ आलेला, पण वेळ आली नव्हती. किंबहुना तुमची वेळ त्या काळभैरवानं येऊ दिली नाही. आमच्या अंगावर सरसरून काटा उभा राहिला. म्हणजे त्यावेळी साक्षात काळभैरव आपल्यासोबत होते आणि ते समोरच्या दृष्टशक्तीला आमच्यापर्यंत पोचू देत नव्हते. ती वाघासारखी होणारी गुरगुर किती भीतीदायक होती, पण ती आमच्यासाठी नसून त्या वाईट शक्तीला रोखण्यासाठी होती हे आम्हाला कळून चुकलं. पुढे ते बोलू लागले,
संजय, तुझी शिवभक्ती आज फळाला आली आणि म्हणूनच तुम्ही सगळे त्या दुष्टचक्रातून सुद्धा सुखरूप बाहेर पडू शकला. तुमच्या पाठीशी साक्षात काळभैरव उभा राहिला. पण समोरची अतृप्त शक्ती सुद्धा साधीसुधी नव्हती. ती एक अतृप्त तृतीयपंथी होती, जी कित्येक काळ तिथंच भटकत आहे. त्या अतृप्त शक्तीला आज तागायत साधा दहीभात सुद्धा मिळाला नव्हता. आता तुमच्या रूपाने त्याला एकदम 5 नरबळी मिळाले असते. त्यामुळेच ती शक्ती तुम्हाला सोडू इच्छित नव्हती. त्याने तसा वेढा पण टाकला होता. पण तुम्हा 5 जणांचा बळी तिथं निश्चित होता. जेवढा वेळ तुम्ही जिथे अडकला होता तेवढा वेळ काळभैरव स्वतः त्या शक्तीशी लढा देत होता. तुम्हा 5ही जणांची ढाल ते बनले. पण त्यांच्या अंगात जी अतृप्त शक्ती संचारली होती त्याचा तिथं बळी जाणं निश्चित होतं. तुम्हा तिघांना काळभैरवानं सुरक्षित केलं आणि हे युद्ध श्याम्याला बाहेर काढण्यासाठी सुरू होतं. भस्म पाळून देण्याची सद्बुद्धीसुद्धा त्यांनीच दिली आणि त्यांच्या समेत त्याला बंदिस्त करून भैरवानं त्या वेळातून तुम्हाला पूर्ण बाहेर आणलं. तुम्हाला सुरक्षित करून मगच तिथून त्यांच्या स्थानाला भैरव निघून गेले. असं म्हणत त्यांनी डोळे बंद करून मनोभावे हात जोडले. आमच्या डोळ्यात अक्षरशः पाणी तरळलं. आमच्या रक्षणासाठी खुद्द भैरव इथे आले आणि त्या दृष्टात्म्यासोबत चिवट लढा देऊन 5ही जणांना त्यांच्या तावडीतून सोडवलं. या विचारानंच मन भरून आलं. पुढे काका आणखी बोलू लागले. प्रत्येक गावात जे भैरवनाथ असतात त्यांच्या हद्दीत ते असल्या वाईट शक्तींना दुष्कृत्य करण्यापासून रोखत असतात आणि संबंध मानवजातीचं वाईट शक्तीपासून रक्षण करत असतात. तुम्ही आज जे आहात हा तुमचा दुसरा जन्मच आहे. तो सत्कारणी लावा. तुमच्या दैनंदिनमधून भैरवाच्या सेवेला वेळ काढत जा. तोंड भरून त्याचे नाव घेत चला, कारण कालपासून तुम्ही घेतलेला प्रत्येक श्वास तुम्हाला त्यानंच दिलेला आहे. हे सगळे ऐकून आमच्या डोळ्यात अश्रू तरळले आणि काळजात देवासाठी एक आणखी जागा निर्माण झाली. हा जन्म त्याचीच कृपा आहे आणि याची जाणीव झाल्या झाल्या त्या सद्ग्रहाच्या पायाला स्पर्श करून आम्ही थेट शिवमंदिरात माथा टेकायला गेलो.